लातूरची जुनी ओळख आणि मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईला दिवसेंदिवस अतिक्रमणाचा विळखा घट्ट होतोय. गंजगोलाईच्या चारही बाजूनं अतिक्रमण वाढलं असून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा स्पष्ट आरोप सामाजिक संघटना करतायत. लातूर शहरामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न मोठा आहे. कारण की ही समस्या का उद्भवत आहे, कारण की लातूर शहरातच नाही तर लातूर शहराच्या आसपासनं गेलेला रिंग रोड सुद्धा तुम्ही पाहू शकता. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण भरलेलं आहे. कारण की महापालिकेचं याकडे लक्षच नाही हो, ना आयुक्तांचं आहे ना कलेक्टरांचं आहे, याकडे लक्ष नाही आहे. यापूर्वी ज्यावेळेस इथं जी श्रीकांत नावाचे अधिकारी होते, आयुक्त होते, कलेक्टर होते, त्यांनी त्यावेळेस इथलं गोलाईतलं अतिक्रमण मुक्त केलं होतं. पण पुन्हा तुम्हाला बघायला मिळेल की आता तेच गोलाईतलं परत पुन्हा अतिक्रमण बसलं. गोलाईच्या चारही तोंडाला आणि 17 रोडला पूर्णपणे अतिक्रमण पुन्हा भरलेलं आहे. हे महापालिका फक्त जिथं काही मिळतं तिथलं वरबाडून खायचं बघते, पण खरोखर त्यांना जेव्हा काम करायचं असतं त्यावर कळत नाही, कार्य करत नाही. तुम्ही पार्किंगचा प्रश्न बघू शकता. आज सुनील टेरेसने ज्या बसस्टँडची इमारत बांधली, त्या सुनील टेरेसने बसस्टँडची इमारत बांधली, पार्किंगसाठी जिथं जी खाली 10 गाळे सोडले, तिथं एका महाराष्ट्र लॉज नावाचं दुकान थाटलं आणि ते लॉजनी ती 10 दुकानं गिळली. महापालिकेने साधा त्याच्यावर कारवाई केली नाही. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणते. त्या प्रकरणाला मी 2012, 13, 14 पासून त्याच्यावर मी पाठपुरावा करतोय, निवेदन देतोय. महापालिका तिथं पकडा दाखवत नाही, महापालिकाचे अधिकारी तिथं कायद्याचा धाक दाखवत नाहीत. पण हेच मुळात भ्रष्टाचारी आहेत. ह्यांना कुठेतरी बोळामध्ये कुणाचं तरी बांधकाम दिसलं, बाबा त्या एखाद्या गरीब माणसाला कसं लुटायचं, त्याला कसा दबाव टाकता येतो हे बघतात. पण खरोखर बाबा शहरामध्ये जी ट्रॅफिकची समस्या का उद्भवत आहे, हे अतिक्रमण का वाढत आहेत, हे कारण चेरीमेरी करतात. गोलाईतल्या हातगाड्यावाल्यांना त्या गाड्याला 100 रुपये हप्ता आहे महापालिकेचा. रोज पुरावे आहेत माझ्याकडेचे. रोज 100 रुपयाचा हप्ता घेतात. त्या गोरगरिबाचं पोट भरायचं, त्याला 100 रुपयाचा हप्ता घ्यायचा, लाव रोडवर गाडा. हे चालतंय या महापालिकेत. हातगाडी आणि फेरीवाल्यांनी तर वाहतुकीचा मुख्य रस्ताच गिळाला असल्याने सायंकाळी 4 नंतर या रस्त्यानं पायी चालणं देखील अवघड होत आहे. गंजगोलाईतील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. लातूर शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंजगोलाईमध्ये सध्या अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे. आपण आज हा नेमका अतिक्रमणाचा विळखा कसा आहे ते दाखवतोय. गंजगोलाईमध्ये देवीच्या मंदिराच्या समोरच अशा पद्धतीचे पान आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे स्टॉल आहेत. त्याबरोबरच दरवाजातूनच जर पाहायला गेले तर देवीच्या मंदिराला जाण्याच्या अगोदर हे सगळे म्हणजे स्टॉल्स दिसतात. त्या स्टॉल्सनं अतिक्रमण या ठिकाणी केलेलं आहे. त्याबरोबरच इकडे जर पलीकडच्या बाजूला जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पान सुपाऱ्यांचे स्टॉल्स असतील किंवा हातगाड्या असतील, या हातगाड्यावाल्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण केलेली आहे. आणि सकाळी आणि सायंकाळी 4 ते 7च्या सुमारास जर या भागात जर वाहन घेऊन येण्याचा कोणी विचार करत असेल तर या वाहतुकीचा एकदा आढावा त्यांनी नक्की घेतला पाहिजे, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. कारण या ठिकाणी 4 ते 7च्या दरम्यान एवढी वाहतूक कोंडी होते. ते हातगाडीवाले जे आहेत ते सगळे हातगाडीवाले रस्त्यावरती येतात. आणि महानगरपालिकेनं काही वर्षापूर्वी या ठिकाणी पूर्णपणे अतिक्रमण या ठिकाणचं पूर्णपणे काढलेलं होतं. जी श्रीकांत जिल्हाधिकारी तथा लातूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना हे अतिक्रमण या ठिकाणी पूर्णपणे काढण्यात आलं होतं. मात्र आता जर पाहायला गेलं तर हे अतिक्रमणं पुन्हा नव्याने या ठिकाणी बसलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं हे अतिक्रमणं वाढल्यामुळं त्यासोबतच हातगाडेवाले फेरीवाले जे आहेत ते त्यांचं रस्त्यावरच व्यवसाय सुरू असल्यामुळं एकूणच या भागामध्ये ऑटो रिक्षा चालकांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. ऑटो रिक्षा या भागातून मोठ्या प्रमाणात सगळीकडे लातूर शहरात फिरत असतात. आणि अशाच पद्धतीनं फळ विक्रेते असतील किंवा भाजीपाला विक्रेते असतील, हे सर्वच्या सर्व जे आहेत ते रस्त्यावरती आपला व्यवसाय करतायत. त्यामुळं एकूणच लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईमध्ये जर पाहायला गेलं तर अतिक्रमणाचा विळखा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि या अतिक्रमणाचा विळखा काढण्यासाठी महानगरपालिका कोणतं ठोस पाऊल उचलणार आहे की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं. मात्र सध्या तरी महानगरपालिका आणि महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिकेचे अधिकारी हे सुप्त अवस्थेत असलेलं चित्र पाहायला मिळते. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि गंजगोलाईतलं अतिक्रमण हा एक महत्त्वाचा मुख्य प्रश्न बनला आहे.
नितीन बनसोड, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.